दहिसर वार्ड क्रमांक 6 पूर्व नगर हर्षद कारकर शाखा का उद्घाटन महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री के हाथों हुआ। दहिसर वार्ड क्रमांक 6 पूर्व नगर हर्षद कारकर शाखा का उद्घाटन महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री के हाथों हुआ, जहां पर भारी संख्या में कार्यकर्ता उपस्थित थे और दहिसर रंगरागिनी कहे जाने वाली दीक्षा कारकर ने भाषण में कहा, इस बार हम वार्ड में ऐतिहासिक जीत दर्ज करेंगे, विरोधी चारों खाने चित हो जाएंगे। इस दौरान यहां का एक स्थानिक मुद्दा रेलवे झोपड़पट्टी के विषय को लेकर पत्र दिया गया और इस दौरान हर्षद कारकर भाषण के दौरान उनके आंखों में आंसू आ गए। अपने पिता को याद करते हुए उन्होंने कहा कि यहाँ की समस्या गटर, नाली, शौचालय और कम हमने किया। हर्षद प्रकाश कारकर आणि दीक्षा हर्षद कारकर यांनी सगळ्या लाडक्या बहिणी, शांत बसा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजना चालूच राहणार आहे, बंद होणार नाही। लाडके भाऊ पण आहेत माझ्या इकडे सगळे। आज इथं शिवसेना शाखा क्रमांक 6 उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे असं मी जाहीर करतो। उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि या उद्घाटन प्रसंगी उपस्थित लोकप्रिय आमदार प्रकाश सुर्वे, सर्व आपले विभाग प्रमुख, नगरसेवक, मीनाताई पानमल आणि सगळ्यांची नाव घेत नाही, सर्व नगरसेवक, सर्व पदाधिकारी, लाडक्या बहिणी, मगाशीच म्हटलोय मी, लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडकी ज्येष्ठ, सगळेच सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो। मनापासून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो। आपण एवढा वेळ या ठिकाणी वाट बघत बसलात आणि मला पण बाहेर जायचं होतं आणि खरं म्हणजे आजचा कार्यक्रम ठरला नव्हता, पण साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते यांच्या हस्ते आज हर्षद कारकर विभाग वार्ड क्रमांक 6 हे गेली ते त्याच्या वडिलांपासून 20 वर्षापासून इथे नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत। त्यांनी आमच्या पक्षामध्ये प्रवेश घेतला, त्याला आज 1 महिना झाला आणि त्यांच्या शाखेचं उद्घाटन करायचं होतं आणि आज एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते त्यांच्या शाखेचं उद्घाटन झालेलं आहे। हर्षद कारकर हे फार चांगलं काम करणारे व्यक्तिमत्व आहे। तुम्ही बघितलं असाल 2 तासामध्ये एवढी प्रचंड जनसमुदाय त्यांच्या पाठी खंबीरपणे उभा राहिला आणि कमीत कमी 2.5 तास बसून होता। याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल हर्षद कारकरांचं प्रतिमा या वाडामध्ये कशी आहे आणि किती चांगली आहे। काही लोक बरेच काय बोलत होते, पण त्यांना हर्षद कारकर यांनी जोरदार कानाखाली आज मारलेली आहे असं मला वाटतं। आणि मी पुन्हा एकदा हर्षद कारकरांना सांगू इच्छितो की वॉटर मीटर जे काय कार्यक्रम प्रॉब्लेम असतील त्यांच्यासाठी, लोकांसाठी, जनतेसाठी हे आपलं मंदिर आहे, शाखा हे आपलं मंदिर आहे। याच्यामध्ये आलेला प्रत्येकाला न्याय भेटला, न्याय मंदिर आहे, ते प्रत्येकाला न्याय मिळेल याची ते पूर्ण दखल घेणार आहेत। आणि आज लोकांनी दाखवून दिले का पुन्हा एकदा फिर एक बार हर्षद कारकर हे लोकांनी दाखवून दिले। क्या संदेश देंगे? आज शिवसेना शाखा क्रमांक 6 का यहाँ पे उद्घाटन हुआ है, किस तरह से काम काज आने वाले दिनों में आप करने वाले हैं? सर्वप्रथम तर मी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांना मी आभार व्यक्त करतो की एका सामान्य कार्यकर्त्यासाठी शाखेच्या ओपनिंगसाठी त्यांनी वेळात वेळ काढून ते इथे आले आणि त्यांनी त्यांच्या हस्ते शाखेचं उद्घाटन केलं। जसं काम पूर्वी करत होतो तसंच काम मी आतासुद्धा करेन, कारण की लोकांना माहिती आहे की प्रभाग क्रमांक 6 मध्ये गेले कित्येक वर्ष स्वर्गीय प्रकाश कारकर साहेबांच्या मार्फत कामं व्हायची आणि त्याच्यानंतर मी हर्षद प्रकाश कारकर नगरसेवक झाल्यानंतर मी सुद्धा त्यांची प्रेरणा घेऊन मी काम करतो आहे। माझ्यासोबत जोडीला माझी धर्मपत्नी दीक्षा
ही सुद्धा जनतेची सेवा करते आहे. तर अशीच कामं करत राहू. जसं दीक्षाने सांगितलं की शाखा ही एक मंदिर आहे आणि लोक न्याय मागायला आमच्या शाखेमध्ये येतात. म्हणून लोकांची कामं करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे आणि आम्ही पुढे जाऊन भविष्यात जनतेची कामं करू, लोकांचा विकास करू, हेच आमचं ध्येय आहे. पहले तो हमारे महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ जी शिंदे साहब को मैं धन्यवाद करना चाहूँगी कि एक छोटे से शाखा और नगर सेवक के लिए भी उन्होंने अपना कीमती समय निकाले और यहाँ तक आए और लोगों से मिले, लोगों को भाषण दिया, मार्गदर्शन किया. तो सबसे पहले मैं एकनाथ शिंदे साहब का धन्यवाद व्यक्त करना चाहूँगी कि छोटा से छोटा कार्यकर्ता क्यों ना हो, सबको सम्मान देने का काम और प्यार देने का काम शिंदे साहब करते हैं. और आज शिंदे साहब के हाथ से माध्यम से ये शाखा का उद्घाटन हुआ है और ये शाखा हमारा मंदिर है. मंदिर में कोई भी सुख हो, कोई भी दुख हो, सब लोग यहाँ पे आते हैं. तो इस शाखा के माध्यम से लोगों को न्याय देने का काम, लोगों को प्यार देने का काम और लोगों को मदद करने का काम यहाँ पे करने वाले हैं. मुंबई महानगर पालिका में जो चीज़ें महत्वपूर्ण है वो है वाटर, गटर और मीटर. और उसके ऊपर जाके भी हमारा मतलब सम्मान्य हमारे नगर सेवक हर्षद कारकर रहे या मैं रहूँ, हमने लोगों का सेवा करने का काम किया है. ये शाखा खाली एक ऑफिस नहीं है, तो लोगों का सेवा करने वाला मंदिर है. और इसीलिए हम आज बहुत खुश है कि आज के दिन मतलब कल गुरु पूर्णिमा था और ये आज के दिन हमारे शाखा का उद्घाटन हुआ है. शाखा के माध्यम से लोगों का सेवा करने का विजन हमारा है.